भीमराया घे तुलाया लेकरांची वंदना आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना भीमराया घे। तो स्वागत करता हूँ मैं आप सभी का आज के इस वेबिनार सीरीज अम्बेडकर जलसा में। साथियों, आज हमारा इट्स अ ग्रेट प्लेजर एंड ऑनर दैट आज हमारे साथ जुड़ने वाले हैं गीतकार, संगीतकार, कवि, शाहिर, अभिनेता और दीर्घदर्शक ऐसे अष्टपल्लू व्यक्तित्व के धनी श्री चरण जाधव जी। तो पूरे महाराष्ट्र भर इन्होंने अम्बेडकरी जलसा इस कार्यक्रम के द्वारा अम्बेडकरी जनता का प्रबोधन किया है। आप सभी जानते हैं कि ये प्रबोधन का जो माध्यम उन्होंने चुना है ये काफी प्रभावी माध्यम है। तो चलिए ज्यादा समय न बिताते हुए श्री चरण जाधव जी के बारे में और अधिक जानने के लिए और आज के कार्यक्रम का चित्र संचालन करने के लिए मैं आमंत्रित करना चाहता हूँ एमयूए के सक्रिय कार्यकर्ता, पिलर ऑफ द एमयूए, डॉक्टर अनिल बनकर जी को। ओवर टू डॉक्टर अनिल बनकर। Thank you so much. जय भीम टू एव्हरीवन अगेन. वी आर लाईव्ह. आज खरंच खूप चांगला दिवस आहे. आंबेडकर इंटरनॅशनल मिशननी जागतिक पटलावर आंबेडकर संस्कृती नेण्याचं काम सुरू केले आणि आंबेडकरी जलसा हा आजपासून सुरू झालाय. तर पहिल्या पर्वामध्ये आपण चरणदादांच्या सगळ्यांना परिचय आहेच. तर मी चरणदादांना सांगतो की आपल्याकडे जी लाईव्ह ऑडियन्स जी आहे ही दुबईवरून आहे, सौदीवरून आहे, कुवेतवरून आहे, US, UK म्हणजे जगभरातून आज लोक तुम्हाला ऐकणार आहेत. तर आज म्हणजे तुम्हाला सगळं महाराष्ट्र ओळखतं, पण आज एक नवीन म्हणजे नवीन दिवस आहे. तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? पहिली, आज जागतिक पातळीवर चरण जाधव सर आंबेडकरी संस्कृती नेत आहेत. खरं सांगायचं ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे की आंबेडकर असोसिएशन ही जागतिक पातळीवर बाबासाहेब मांडण्याचा प्रयत्न करते, आंबेडकरी साहित्य नेण्यासाठी प्रयत्नरत असते. त्याबद्दल आंबेडकर असोसिएशनचे मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि असेच स्तुत्य उपक्रम घेत राहावं. आणि बाबासाहेब जो मानव मुक्तीचा एक स्वतःमध्येच एक धगधगता अंगार आहे, मानव मुक्ती हाच ज्यांचा एक अजेंडा आहे, असे बाबासाहेब जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेले पाहिजे. ते काम आपण फार चांगल्या पद्धतीने करत आहात, त्याबद्दल आपणा सर्वांचे मी आभार मानतो. आणि मला आपण सगळ्यांनी इथे गाण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. तत्पूर्वी आंबेडकर इंटरनॅशनल मिशनच्या वतीने मी औपचारिक नाही म्हणू शकत आपण, पण टावेल टोपी किंवा हार देण्याच्या ऐवजी संविधानाची जी प्रस्तावना आहे तर ती प्रस्तावना मी सरांना भेट म्हणून देतोय, त्यांनी ती स्वीकार करावी. थँक्यू. जय भीम. कार्यक्रमाचं स्वरूप चरण दादा त्यांनी लिहिलेले काही गाणे, शाहीर विशाल गोगरे यांची गाणे, वामन दादांची गाणी, त्यांची काही कविता, त्यांनी ऑलरेडी कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे, त्याबद्दल ते थोडी माहिती विचारतील. त्यांच्या जीवनाचा प्रवास आपण डिस्कस करू. आणि हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, तर हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. तर ही लिंक आपण जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. ज्या महामानवाने माणसाला माणूस पण बहाल केलं त्या महामानवांना वंदन करूयात आणि नामदेव ढसाळ यांच्या या कवितेने आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूयात. ये भीमाईच्या वासराचा न रामजीच्या लेकराचा पाय गुण असा भारी न जागा केला जग जेठीगा न झाला उजेड हा थोर
न त्याला तो कड आभाळ, न दुबळ्याला बळ, न घुंगराची वाजे काठी गा, हे जलमल भीम बाळ, भीमाईच्या पोटी गा, भीमाईच्या पोटी गा. एक गीत, वामनदादा यांचे गीत, याने आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. हे गीत महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलंय आणि ज्यांनी आपल्याला माणूस पण बहाल केलंय. इथल्या अन्यायाविरुद्ध ज्यांनी दंड ठोपतले, त्यांच्या विरुद्ध त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं, त्यांचं गुणगान करणारं असं हे वामनदादाचं, महाकवी वामनदादा कर्डक यांचं हे गीत आपल्यापुढे मी सादर करतोय. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चोचिताला चारा, चोचिताला चारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा. भीमाई परी चिल्या पिल्यावरी, भीमाई परी चिल्या पिल्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. बोलतात सारे, बोलतात सारे विकासाची भाषा, लोपली निराशा आता, लोपली निराशा, लोपली निराशा आता, लोपली निराशा. 7 कोटी मंदी विकासाच्या आधी, 7 कोटी मंदी विकासाच्या आधी, विकासाचा पाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. हो झाले नवे नेते, झाले नवे नेते मलईचे धनी, वामनच्या मनी येती जुन्या आठवणी, वामनच्या मनी येती जुन्या आठवणी. झुंज दिली खरी रामकुंडावरी, झुंज दिली खरी रामकुंडावरी. दगड गोटे खाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया.
सभी मित्रांनो, अंगावर शहारे येणाऱ्या गाण्याने या आंबेडकरी जलस्याची सुरुवात झालेली आहे. परत एकदा FB लाईव्ह वर आणि ज्यांना कोणाला आवाज व्यवस्थित येत नसेल तुम्ही आमच्यासोबत इंटरॅक्शन करू शकता. चरण दादा बहुत बढिया. चरण जाधव हे नाव महाराष्ट्राला सगळ्यात माहीत आहे, पण दादा आमचे जे काही आंतरराष्ट्रीय श्रोते आहेत तर त्यांना नक्कीच हा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. चरण जाधव पासून तर शाहीर चरण जाधव, तुमचं शिक्षण कुठे झालं, तुमची शाळा कुठे होती आणि काय कारण होतं की तुम्ही हे जी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये तुम्ही स्वतःला झोकून दिलं आणि हे काम अविरत चालू ठेवता. तर मी मूळचा औरंगाबादचाच आणि माझं शिक्षण झालंय 10वी पर्यंत माझं पैठणला शिक्षण झालं आणि त्यानंतर मी पदवीचं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून घेतलंय. मुळात माझा पिंड हा नाटकाचा आहे. मी MA केलं, दिग्दर्शन हे स्पेशलायझेशन घेऊन मी MA केलं होतं नाट्यशास्त्रामध्ये. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून मी 1 वर्ष लोककलेचा डिप्लोमा केला आणि याच काळामध्ये मी काही शाहीर लोकांच्या संपर्कात आलो आणि त्यातून मला शाहिरीबद्दल एक गोडी निर्माण झाली आणि त्यानंतर हा एक फार सोपा आणि चांगला एक असा डायरेक्ट आपण लोकांशी भिडणारा हा प्लॅटफॉर्म असतो. शायरी हा एक कला प्रकार असल्यामुळं मला हा फार आवडला आणि म्हणून मग मी या शायरीकडे वळलो, जेणेकरून आपण डायरेक्ट लोकांशी कनेक्ट होतो आणि आपल्याला आपली जी मांडणी करायची, जी बाबासाहेबांच्या बद्दल जी मांडणी करायची किंवा एकूणच मानवतेच्या चळवळीबद्दल जी मांडणी करायची ती आपण थेट प्रेक्षकांच्या डोळ्याडोळे घालून आपण ती मांडणी करू शकतो. म्हणून मला शायरी हा प्रकार फार आवडला आणि म्हणून मी शायरीकडे आलोय. दादा तुमचे 2 म्हणजे एक काव्यसंग्रह ऑलरेडी प्रकाशित झालेला आहे आणि एक आता येणार आहे, तर त्या काव्य संग्रहाबद्दल थोडीशी जर थोडक्यात माहिती देऊन मग आपण पुढचं गाणं घेऊया. माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला होता कॅथार्सिस नावाने, जो मुंबई विद्यापीठामध्ये समष्टी विचारपीठावरनं तो प्रकाशित झाला होता. आणि त्याच्यानंतर आता माझा दुसरा कविता संग्रह प्रकाशित होतो ज्याचं नाव आहे दांगडू. दांगडू हा शब्द मराठवाड्यातला शब्द आहे. दांगडू म्हणजे कल्ला, जे काही अवतीभोवती आपल्या घडले खूप सारा धिंगाणा वगैरे असला त्या शब्दाचा अर्थ होतो. आणि आज आपल्या देशामध्ये जे काही अघोषित आणीबाणी झाली आहे, आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे, या लोकांच्या नोकऱ्या जातात, या सगळ्या गदारोळामध्ये हा कविता संग्रह दांगडू आपण प्रकाशित करणार आहोत. आणि औरंगाबादच्या जे बाबासाहेब आंबेडकरांची जी संस्था आहे मिलिंद कॉलेज, तर त्या PES सोसायटीच्या प्रांगणामध्ये, मिलिंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये आपण कॅथार्सिसची दुसरी आवृत्ती आणि दांगडूची पहिली आवृत्ती पुढच्या महिन्यामध्ये प्रकाशित करत आहोत. वा, खूप छान. आता कुठलं गाणं आमच्या यानंतर प्रतापसिंग बोदळे दादा यांचे गीत मी आपल्या पुढे सादर करतोय. अरे 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, अरे 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, बहुजनांचा राजा माडी घोषित केला, बहुजनांचा राजा माडी घोषित केला, निनादले दोघांच्या नावे, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. शिवरायाने
तो न्याय निवाडा केला, शिवरायाने जनतेचा तो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. तिथे शिंपली अमृताची घागर, तिथे शिंपली अमृताची घागर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. एक जिजामातेने आणि एक मीरा त्याने, एक जिजामातेने आणि एक मीरा त्याने, क्रांती निखारे दोन फुंकले हृदयाच्या भात्याने, क्रांती निखारे दोन फुंकले हृदयाच्या भात्याने. परंपरेला, इथल्या परंपरेला, परंपरेला प्रताप सिंग दोघे भारती ठोकर, परंपरेला प्रताप सिंग दोघे भारती ठोकर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. थोडच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, थोडच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. सुपर. तर आपण काही आपल्या प्रेक्षकांचे कमेंट्स आलेले आहेत, ते कमेंट्स घेऊया. हो हो हो. विकास वाघमारे, जय भीम. भूषण खोडके, जय भीम दादा, जय भीम. सुपन धारवंटे, जबरदस्त. मोहन, जय भीम, अप्रतिम. निलेश चव्हाण म्हणतात माऊलीची माया होता भीमराव. हो. क्रांतिकारी, जय भीम. कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्तम गाण्याने केली, आपला आवाज छान आहे आणि सूर अप्रतिम आहे. निलेश जाधवचं कमेंट आहे. विजय दुतळे, जय भीम. प्रसंजित, आवाज छान येत आहे. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम नाही. 17 वर्ष जो लढा अविरत धगधगत ठेवला इथल्या मनोवादी व्यवस्थेने, त्याच नामांतराच्या लढ्यावर बाबासाहेबांच्या कामगार चळवळीला सांस्कृतिक पाठिंबा देणारे आंबेडकरी शाहीर विलास घोगरे यांचं हे गीत मी आपल्या पुढे सादर करतो. अरे प्रसंग ताडा तो हालून पाडा, अन झुपा एकीचा गाडा रे. अरे जळतोय मराठवाडा, जळतोय मराठवाडा, बघ जळतोय मराठवाडा रे. जळतोय मराठवाडा, बघ जळतोय मराठवाडा, बघ जळतोय मराठवाडा रे. कोणी कांबळे पोची राम, पोट भरे गाळुनी घाम. कोणी कांबळे पोची राम, पोट भरे गाळुनी घाम. गावाचा वैरी ठरला, गावाचा वैरी ठरला. मुखी होते म्हणून जय भीम, मुखी होते म्हणून जय भीम, मुखी होते म्हणून जय भीम, मुखी होते म्हणून जय भीम. अडराणी त्याच गाठून, दोरीनं जाम बांधून, अडराणी त्याच गाठून, दोरीनं जाम बांधून. आधी हात पाय तोडले, आधी हात पाय तोडले, अग्नीत दिला फेकून, अग्नीत दिला फेकून. तो पेटे धडधडा भीमरायाचा बछडा, तो पेटे धडधडा भीमरायाचा बछडा. त्या जातीयतेच्या माडा रे,
मराठवाडा, जळतोय मराठवाडा, बघ जळतोय मराठवाडा रे. कोणी बनसोड्याची सून दुसऱ्यांच्या शेती राबून, हो कोणी बनसोड्याची सून दुसऱ्यांच्या शेती राबून, अंधार पडता भागून, अंधार पडता भागून, बस चुली पुढं येऊन, बस चुली पुढं येऊन, तीच वर्गावात रीन, ती होती फक्त महारीन, रूप सौंदर्याची खान, रूप सौंदर्याची खान, जणू गरीबा घरात सोन, जणू गरीबा घरात सोन. तिचा फोडला चुडा यो जुल्म केवडा, तिचा फोडला चुडा यो जुल्म केवडा, कोण करेल हा निवाडा रे. जळतोय मराठवाडा, जळतोय मराठवाडा, बघ जळतोय मराठवाडा रे. आम्ही पुण्या मामाईची लोक, बस पोकळा आमचा झोक, आम्ही पुण्या मामाईची लोक, बस पोकळा आमचा झोक. जय भीम म्हणतो, जय भीम म्हणतो, गांडूच जीवन जगतो, गांडूच जीवन जगतो. आता या रे सारे आणि एक वारे, काय एक व्हायचंय या देशात. अल्पसंख्याकता नडते म्हणून या देशात हिंसक घटना घडत आहेत. दलित वस्त्यांवर राजरोसपणे हल्ले होत आहेत आजही. जाती धर्माच्या नावाखाली वस्त्या पेटवल्या जात आहेत आजही. म्हणून महाकवी नामदेव ढसाळ म्हणतात की रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो, अरे किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो, तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हाटा हाटातून. अरे मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मेणबत्ती सारखी माणसे जाळतायत चौसा चौकातून. कोरभर भाकर पसाभर पाणी यांचा अट्टहास केला तर फिरवला जातोय नांगर आजही घरादारांवर. अरे किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी. मरेपर्यंत राहायचे का असेच युद्ध कैदी. अरे चिमकातले हात सरसळले तर छाटले जात आहेत आजही नगरानगर. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, अरे किती दिवस सोसायची घोर नाकेबंदी. मरेपर्यंत राहायचे का असेच युद्ध कैदी. ती पहा रे ती पहा, मातीची अस्मिता आभाळ भरून झालीये आणि माझ्याही आत्म्याने जिंदाबादची गर्जना केलीये. म्हणून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आता या शहरांना प्रबोधित करीत चला, या शहरांना प्रबोधित करीत चला. आता या रे सारे आणि एक वारे, अन झुपा एकीचा गाडा रे. जळतोय मराठवाडा, जळतोय मराठवाडा, बघ जळतोय मराठवाडा रे. प्रसंग ताडा तो हाणून पाडा, प्रसंग ताडा तो हाणून पाडा, अन झुपा एकीचा गाडा रे. जळतोय मराठवाडा, जळतोय मराठवाडा, बघ जळतोय मराठवाडा रे. अरे जळतोय मराठवाडा. बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया याच्यावर येत आहेत. आम्ही वेबिनार आणि फेसबुक लाईव्ह या दोन्ही वरचे कमेंट्स शक्य ते घेतोय. मोहन सोनाळे खूपच छान, थँक्यू. 17 वर्ष नामांतराचा लढा चालला होता आणि इतकं संघर्षानंतर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गर्वानं ते नाव
अगदी हे वाटतं. अगदी अगदी. दादा एखादी तुमची कविता यानंतर मी एक माझी कविता घेतो आणि मीच लिहिलेलं एक गीत आपल्या पुढे सादर करणार आहे. वा. त्याआधी आपल्या पुढे कविता सांगतो. ही कविता तुम्ही स्वतः लिहिली? हा, कविता ही मी लिहिली होती. हा. वा, छान. अल्पसंख्याक जथ्थे किती काळ घुटमळत राहणार आहेत बेकीच्या जंजाळात. अल्पसंख्याक जथ्थे किती काळ घुटमळत राहणार आहेत बेकीच्या जंजाळात. कर्मदरिद्री जाणीवांच्या होकाला लागलेल्या सनातनी पिलावळीला किती काळ घालू द्यायचा हैदोस धर्माच्या नावाने. अरे खैरलांजीच्या रक्तरंजित वाटेवरून चालताना तुमचा पार्श्वभाग रंगलेला असेल रक्ताने. इतिहासाच्या पानावर सुकलेले रक्ताचे डाग किती काळ न्याहाळत बसणार आहात. अरे कोणत्या तरी गल्ली बोळात प्रियंका सुरेखा खेळत आहे ठिक्कर पाणी. त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची. तुमच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या भैयालाल भोतमांगेचं नुसतं सांत्वनच करणार आहात का. उठा उठा आणि या अन्यायाविरुद्ध बंड पुकारायला तयार राहा. या अन्यायाविरुद्ध बंड पुकारायला तयार राहा. यानंतर मीच लिहिलेले गीत आपल्या पुढे सादर करतोय. कस डुलाव डुलान कस फुलाव फुलान कस डुलाव डुलान कस फुलाव फुलान वारा विषमतेचा लई सुटला भयान. कस डुलाव डुलान कस फुलाव फुलान. कोण लपून बसला र वावटाळीचा भयान. कोण लपून बसला र वावटाळीचा भयान. कोण पेरीत चालला गोड जातीची रगान. कोण पेरीत चालला गोड जातीची रगान. कोणी मनुवादी राहावे कोणी जातीवादी राहावे. कोणी मनुवादी राहावे फिरवी धर्माची गोफान. वारा विषमतेचा लई सुटला भयान. वारा विषमतेचा लई सुटला भयान. कस डुलाव डुलान कस फुलाव फुलान वारा विषमतेचा लई सुटला भयान. वारा विषमतेचा लई सुटला भयान. इथं न्याय दिला जातो आमच्या जाती बघून. इथं न्याय दिला जातो आमच्या जाती बघून. भोत मागेही संपला भोत मागेही संपला न्याय मागून मागून. भोत मागेही संपला न्याय मागून मागून. कधी सुटल र त्याच कधी सुटल र त्याच कधी सुटल र त्याच हे न्यायाचं गिरान. वारा विषमतेचा लई सुटला भयान. वारा विषमतेचा लई सुटला भयान. कस डुलाव डुलान कस फुलाव फुलान कस डुलाव डुलान कस फुलाव फुलान. वारा विषमतेचा लई सुटला भयान. वारा विषमतेचा लई सुटला भयान. यो जातीचा डोंगूर कोण्या माझी न फोडावा. यो जातीचा डोंगूर कोण्या माझी न फोडावा. सारे माणूस होऊन अंग देशाचा फेडावा. सारे माणूस होऊन अंग देशाचा फेडावा. तथागताच्या मार्गानं भीमाच्या मार्गानं तथागताच्या मार्गानं करू जगाचं कल्याण. वारा विषमतेचा लई सुटला भयान. वारा विषमतेचा लई सुटला भयान. कस डुलाव डुलान कस फुलाव फुलान कस डुलाव डुलान कस फुलाव फुलान. वारा विषमतेचा लई सुटला भयान. वारा विषमतेचा लई सुटला भयान. वारा विषमतेचा लई सुटला भयान.
वा, जबरदस्त दादा, जबरदस्त. दादा सर, म्हणजे इथे आपले काही विद्यार्थी पण आहेत, युवक पण आहेत. हा. तर ह्या गाण्याची थोडी पार्श्वभूमी जर म्हणजे थोडस सोपं जर करून सांगितलं तर बरं होईल. म्हणजे हे गाणं मी हा, हा. 2 वर्षापूर्वी हे गाणं लिहिलं होतं मी. अच्छा. या देशामध्ये हा देश जात जाणीवांनी एवढा किडलाय हा देश. बरोबर, जात नाही ती जात. हा, जात जाणीवांनी एवढा किडलेला आहे हा देश की तर जातीशिवाय कोणाचं पानच हलत नाहीये या देशामध्ये. म्हणजे इव्हन भोतमांगे परिवारातलं अख्खं एक कुटुंब इतिहासाच्या आणि काळाच्या पडद्यावरून गडप झालंय. अधुऱ्या न्यायाविना ते अख्खं कुटुंब देशधडीला लागलं, अख्खा एक परिवार उद्ध्वस्त झाला, तरी सुद्धा त्याला म्हणावा तसा न्याय या देशामध्ये मिळाला नाही. बरोबर. ज्या बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं त्याच बाबासाहेबांच्या संविधानाची कुचंबना या देशातल्या काही सनातनी, काही मनुवादी लोक जे सत्तेमध्ये जाऊन बसलेत ते त्याच बाबासाहेब म्हटलेच होते की संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो, वो चलाने वाले हाथ अगर बुरे हो तो अच्छा सर्वश्रेष्ठ संविधान भी गलत साबित होगा, और संविधान कितना भी बुरा क्यों ना हो, वो चलाने वाले हाथ अगर अच्छे हो तो सबसे बुरा जो होने वाला संविधान है वो भी सबसे अच्छा साबित होगा. ह्याच जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचं काम इथली सनातनी धर्मांध लोक करत असतात. तर त्याच याला अनुसरून मी हे गीत लिहिलं होतं की तो भैयालाल भोतमांगे शेवटी न्यायाविनाच गेला, त्याला अनुसरून मी हे गीत लिहिलं होतं. खूप छान सर. म्हणजे बऱ्याचशा कमेंट्स असलेले इट्स हार्ट टचिंग लिरिक्स, म्हणजे मनाला भिडणारे आहेत. हा. जबरदस्त ते अंगावर शहारे आले. म्हणजे सफल झालं सर तुमचं लिखाण जे आहे. म्हणजे बाबासाहेब पण सांगायचे की माझी 10 भाषणं आणि तुमचं एक गाणं किंवा ते साहित्यामध्ये जी क्रांती व्हायला पाहिजे होती अगदी अगदी ती आपण आता पुढे नेतोय. अगदी. तर यापुढे कविता, गाणं. यानंतर मी आणखी एक गाणं घेईल. वा. हे गाणं लिहिलेलं आहे शाहीर विलास घोगरे यांनी. शाहीर विलास घोगरे बद्दल थोडस जर सांगितलं तर, शाहीर विलास घोगरे हे मुंबईतील रमाबाई नगरामध्ये राहणारे एक आंबेडकरी विचारधारेचे शाहीर होते. आंबेडकरी नगरामध्ये 11 लोकांचा कदमांनी जो फायरिंगचा आदेश दिला आणि त्यामध्ये 11 लोक मृत्युमुखी पडले, हा रक्तरंजित इतिहास रमाबाई नगरातला शाहीर विलास घोगरे यांना सहन नाही झाला आणि त्यांनी बलिदान दिलं, आत्महत्या केली. आणि मरण्याच्या आधी त्यांनी भिंतीवर लिहून ठेवलं होतं की आंबेडकरी एकजुटीचा विजय असो, हा त्यांनी भिंतीवर लिहिलेला नारा होता. आज आंबेडकरी समूह जो गटातटामध्ये विभागला, शाहिरांची हीच मागणी आहे की संघटित व्हा. शाहीर विलास घोगरे हे शहीद विलास घोगरे यांनी आंबेडकरी एकजुटीसाठी जो नारा दिला तोच नारा घेऊन मी पुढे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत राहतो. तर अशाच त्या शाहीर विलास घोगरेंचं हे गीत मी आपल्या पुढे सादर करतोय. कामगारांसाठी लिहिलेलं हे गीत आहे. कामगारांच्या व्यथा. लॉकडाऊन मध्ये हजारो किलोमीटर इथला कामगार चालत गेला, ज्यांचे पाय रक्तबंबाळ झाले होते, ज्यांच्या पायांची कातडी गळाली होती, लेकरं बाळ आपला संसार मोडका तोडका पाठीवर बांधून ज्यांनी हजारो किलोमीटरचा हा प्रवास केला, अशा या कामगारांसाठी हे गीत मी आपल्या पुढे सादर करतोय. आजही या देशामध्ये कामगारांचं शोषण होतंय, त्याच धर्तीवरचं हे गीत मी आपल्या पुढे सादर करतोय. विलास घोगरेंनी फारच अप्रतिम असं हे गीत लिहिलंय. भाइयों बहनों बहनों कथा सुनो रे लोगो, एक व्यथा सुनो रे लोगो, कथा सुनो रे लोगो, एक व्यथा सुनो रे लोगो. हम मजदूर की करुण कहानी, हम मजदूर की करुण कहानी, और करीब से जानो, कथा सुनो रे लोगो, एक व्यथा सुनो रे लोगो. अपनी मेहनत से भाई धरती की हुई खुदाई, अपनी मेहनत से भाई धरती की हुई खुदाई. माटी में बीज को बोया, माटी में बीज को बोया, धरती को दुल्हन बनाई, धरती को दुल्हन बनाई. पसीना बहाया हमने
पसीना हमने बहाया, भूपति ने खूब कमाया, पसीना हमने बहाया, भूपति ने खूब कमाया। साहूकार के कर्ज ने हमको, साहूकार के कर्ज ने हमको गांव से शहर भगाया, गांव से शहर भगाया। हर दाने दाने को मजदूर तरसे, दाने दाने को मजदूर तरसे, जीने की कठिनाई। और ऐसा क्यों है भाई? क्योंकि ये सामंती राज है, ये सामंती राज है। खाने को खाना नहीं, पीने को पानी नहीं, रहने को घर नहीं, पहनने को कपड़ा नहीं है। ये कैसा राज है भाई, ये झूठा राज है भाई, ये कैसा राज है भाई, ये झूठा राज है भाई। भाइयों कथा सुनो रे लोगो, एक कथा सुनो रे लोगो। अपनी मेहनत से भाई धरती की हुई खुदाई, अपनी मेहनत से भाई धरती की हुई खुदाई। माटी का बनाया गाड़ा, माटी का बनाया गाड़ा, गाड़े से ईंट बनाई, गाड़े से ईंट बनाई। ईंटों से महल बनाने पसीना बहाया हमने, ईंटों से महल बनाने पसीना बहाया हमने। धनवान को मिली सुविधा, धनवान को मिली सुविधा, सुख चैन दिलाया हमने, सुख चैन दिलाया हमने। और अपना ही रहने का वांदा, अपना ही रहने का वांदा, बड़ी कठिन महंगाई। और ऐसा क्यों है भाई? क्योंकि ये धनिकों का राज है, ये धनिकों का राज है। पीने को पानी नहीं, खाने को खाना नहीं, रहने को घर नहीं है। ये कैसा राज है भाई, ये झूठा राज है भाई, ये कैसा राज है भाई, ये झूठा राज है भाई। भाइयों बहनों कथा सुनो रे लोगो, एक व्यथा सुनो रे लोगो, एक कथा सुनो रे लोगो, एक व्यथा सुनो रे लोगो। तर असे शाहीर विलास घोगरे यांचं हे कामगारांना समर्पित असणार हे गीत. तुम्ही इंटरॅक्शन करा आमच्यासोबत. तुम्हाला गाणं कसं वाटलं? कारण की तुमच्या मेसेजमुळे दादांना आणि आम्हाला, हे आमचे सगळे आयोजकांना, आंबेडकर इंटरनॅशनल मिशनला एक नवीन ऊर्जा मिळेल. आणि गेल्या अर्धा एक म्हणजे जवळपास 45 मिनिटं झाले कार्यक्रम सुरू होऊन, आणि 45 मिनिटापासून नॉनस्टॉप दादा गाणे गात आहेत आणि एक नवीनच ऊर्जा मिळाली. सर दादा पुढचं गाणं. यानंतर माझी एक कविता आणि यानंतर वामनदादाचे एक गीत मी आपल्या पुढे सादर करणार आहे. मी तोपर्यंत फेसबुकची थोडी सेटिंग करतो. माझ्या कविता संग्रहाचं नाव आहे प्रचंड महानगर डोक्यावर घेऊन. प्रचंड महानगर डोक्यावर घेऊन अगणित वेदनेच्या वाटा तुडवत थाटात उभ्या केल्यास गगनचुंबी इमारती. हजारो किलोमीटर अंतरलेस रुळ, चादरीप्रमाणे अंतरलेस महामार्ग. स्वतःच्या घराचे उंबरे सुनसान ठेवून लोकांच्या उंबऱ्यांना बांधलेस सणावारी तोरण. अरे टीजभर पोटाने दिली तुला लाचारी, ती तू स्वीकारलीस आनंदाने? नाही, आनंदाने नव्हे. अरे कामगार होत नसतं कुणी, ते निर्माण केले जातात. मग ते कामगार उपसतात गटारी, ते झाडून काढतात रस्ते चकचकीत, प्रसंगी उचलतात बड्यांची थुंकी सुद्धा. तडजोडीच्या मध्यान्ह उन्हात कामगारांच्या संघटना बांधून लीडर झालेला असतो गब्बर. कामगार मात्र वाहत राहतो विटा वाळू डब्बर. प्रचंड महानगर डोक्यावर घेऊन तू चाललास हजारो मैलाचं अंतर, बोडक्यावर फाटकं जीवन समांतर. तू पायदळी तुडवलास मानापमान, तू खरडत राहिलास नांगी मोडलेल्या खेकड्या समान. अरे पोस्टमार्टम केलेली कित्येक मडी तू लोटत आणलीस, कधी कवेत, कधी सायकलवर, कधी हातगाडीवर, कधी मोळी घेतल्यास खांद्यावर. अरे पशुसम जीवनाला सर्वस्व मानून पसाभर सुखाची लालसा चुकीची नव्हेच गड्या.
अरे प्रचंड महानगर डोक्यावर घेऊन मी तुझं हित चिंतावं, तुझ्या कष्टाला दाम मिळो राजा, तुझ्या घामाला सलाम मिळो राजा, तुझ्या घामाला सलाम मिळो राजा. ही एक कविता. तांत्रिक अडचणीमुळे जरा थोडासा व्यत्यय येतोय. हा एक सुरुवात करतो येऊनच. खरं बुद्ध ज्ञानपीठ नको तुझे चार पीठ, खरे बुद्ध चार खरं बुद्ध ज्ञानपीठ नको तुझे चार पीठ. पिठा पिठाने केली नाशिकला मारपीठ, पिठा पिठाने केली नाशिकला मारपीठ. झालं हे बाळ तुबळे पुरी चारी धाम आता, झालं हे बाळ तुबळे पुरी चारी धाम आता. भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा, भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. कोणी इथं विजयानंदा लेखनी वळविणारे, कोणी इथं विजयानंदा लेखनी वळविणारे. आपल्याच हाताने प्रतिभा मिळविणारे, आपल्याच हाताने रे प्रतिभा मिळविणारे. वरवाहे गात आहे आपले कलाम पुन्हा, वरवाहे गात आहे आपले कलाम पुन्हा. भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा, भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. लागला करायला चुकुनी सलाम पुन्हा, लागला करायला चुकुनी सलाम पुन्हा. भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा, भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा, भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. तर असं हे शाहीर विजयानंद दादा जाधव यांचं हे गीत. यानंतर दादा सॉरी, थोडी टेक्निकल अडचण होती. कॅमेऱ्याची बॅटरी कमी झाल्यामुळे कॅमेरा स्विच केला आणि माईक तो बंद होता. सॉरी फॉर द इंटरप्शन. दादा एक कविता जर झाली तर चांगलं होईल. आणि मला विशेष माहिती करून घ्यायचं, तुमचा जो पहिला कविता संग्रह आहे त्याचं जे टायटल आहे त्या टायटलचं अर्थ काय होतो आणि ते टायटल काय आहे जरा आपल्या. ऍक्च्युली कॅथार्सिस म्हणजे ते तुमच्या आतमध्ये जे चाललंय ते सगळं बोलून व्यक्त होणं किंवा मोकळं होणं. तर ही जी आतमध्ये असणारी जी घुसमट होते की ज्यावेळेस आपली हतबलता आपल्यामध्ये हवी होते आणि आपल्या आतमध्ये फार साचलेलं असतं, तर ते आपण एकदा बाहेर काढून मोकळं होणं म्हणजे कॅथार्सिस. म्हणजे घुसमट आपण. ऍक्च्युली हा शब्द मी माझ्या मैत्रिणीच्या पुस्तकातून, कवडसा नावाचं पुस्तक होतं, माझी प्रज्ञा नावाची आमची एक डॉक्टर मैत्रीण आहे, तिच्या पुस्तकामध्ये हा शब्द आम्ही घेतला. सायकोलॉजीशी संबंधित खूप खूप डीप मिनिंग आहे त्याचं. अगदी अगदी अगदी. तर मला वाटतं की कविता घेऊ का? तुमच्या कविता गाणं म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही ते. यानंतर मीच लिहिलेलं एक गीत आपल्या पुढे सादर करतोय. हे गीत रेकॉर्ड झालंय आणि लवकरच व्हिडिओ स्वरूपामध्ये आपल्या पुढे हे गीत रेकॉर्डिंग झालंय मुंबईमध्ये याचं, आणि हे लवकरच आपल्या पुढे व्हिडिओ रूपाने सादर होणार आहे. आमचा मित्र हे तुम्ही स्वतः लिहिलेले गीत आहे. हा हा हा. आमच्या भकास डोळ्यात होत भुकेचं रगाण, आमच्या भकास डोळ्यात होत भुकेचं रगाण. आधी रायाचो उपाशी आता तुपाशी रखान, आधी रायाचो उपाशी आता तुपाशी रखान. आमच्या भकास डोळ्यात होत भुकेचं रगान, आधी रायाचो उपाशी आता तुपाशी रखान, आधी रायाचो उपाशी आता तुपाशी रखान. क्रांती योद्ध्यानं वाहिला आमच्या भुकेचा डोलारा, क्रांती योद्ध्यानं वाहिला आमच्या भुकेचा डोलारा. रंजल्या गांजल्यांचा झाला
झाला भीमवाली खरा, रंजल्या गाजल्यांचा झाला भीमवाली खरा. आता नाही गात कोणी हो, आता नाही गात कोणी माझ भुकेच रगान. आदिरायाचो उपाशी उपाशीर खान, आदिरायाचो उपाशी आता उपाशीर खान. क्रांती भूमीवर जान लढा लढला जो मान, क्रांती भूमीवर जान लढा लढला जो मान. जसा रान भिजवी तो बळी राजा तो खामान, जसा रान भिजवी तो बळी राजा तो खामान. नद्या जोडा म्हणतोया हो, नद्या जोडा म्हणतोया बांधा म्हणतो धरान. आदिरायाचो उपाशी आता उपाशीर खान, आदिरायाचो उपाशी आता उपाशीर खान. त्याच्या क्रांतीनं झाला माणूस माणूस समान, त्याच्या क्रांतीनं झाला माणूस माणूस समान. कोकिळाच गाते नव्या क्रांतीचं गान, कोकिळाच गाते नव्या क्रांतीचं गान. त्याच्या लढाऊपणाच हो, त्याच्या लढाऊपणाच जग करत गुणगान. आदिरायाचो उपाशी आता उपाशीर खान, आदिरायाचो उपाशी आता उपाशीर खान. जाती अंत आता करा वाट समतेची धरा, जाती अंत आता करा वाट समतेची धरा. मुक्ती कोण पथे सांगे मार्ग मुक्तीचा तो खरा, मुक्ती कोण पथे सांगे मार्ग मुक्तीचा तो खरा. सारे माणूस होऊन हो, सारे माणूस होऊन करू जगात कल्याण. आदिरायाचो उपाशी आता उपाशीर खान, आदिरायाचो उपाशी आता उपाशीर खान, आदिरायाचो उपाशी आता उपाशीर खान. वा, तर असं एक गीत आहे. खूप छान लिहिलेले, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे आणि एक मेसेज देणार आहे की खरंच काळाची गरज आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस लोक असं म्हणतात की आपली चळवळ ही प्रतिक्रियावादी चळवळ आहे. अगदी अगदी म्हणजे कुठं काही घडलं तर आपण हे होतो. प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो आपण. मोकळे अगदी होतो. अगदी अगदी अगदी. यानंतर मला वाटतं की कबीरांचे वा. कबीरांचे दोहे घेऊयात. हो, आणि आज रविदास यांची जयंती पण आहे. सर्वांना गुरु रविदास यांची जयंतीच्या खूप शुभेच्छा. यानंतर कबीराचे एक दोन चार दोहे घेतो आणि त्यानंतर एक शेवटचं गीत घेऊया आणि आपण चालेल दादा. हो हो. जरा मला 2 मिनिटं देता? दोनच मिनिटं.
कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा। अंधे जैसी गाय बछड़ा था सो मर गया, अंधे जैसी गाय बछड़ा था सो मर गया, झूठी जांग चटाई। कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा। माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा सांप जो घर में निकले ले काठी धमकाया, कबीरा ले काठी धमकाया। कबीरा कबीरा जिंदा बाप कोई ना पूछे, मरे बाद पुजवाया, मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाया, कौवे को बाप बनाया। ओ जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान, मूल करो तलवार का, पड़ी रहन दो म्यान, पड़ी रहन दो म्यान। ओ पोथी पढ़ पढ़ जग मुआ, पंडित भयाना कोए, ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होए, पढ़े सो पंडित होए। जय भीम. खूप खूप छान, खूप जबरदस्त. बरेचसे कमेंट्स आले, मी थोडेसे कमेंट्स घेतो मित्रांनो. यानंतर एक आपण शेवटचं गाणं घेऊया. मोगलन दादा प्लेइंग डिफरंट इंस्ट्रुमेंट, ग्रेट आर्टिस्ट, लुक मल्टी टॅलेंटेड. मोगलन दादा हे दुबईवरून आहेत. ओके. सूरज बड़े नेटवर्क प्रॉब्लेम होता हो झाला नाही. ग्रेट गोईंग. पल्लवी मोहिते, जय भीम. खूप चांगला कार्यक्रम चालू आहे आणि आपण आता कार्यक्रमाच्या शेवटकडे येतोय. जसं मी सुरुवातीला सांगितलं की चरण दादाचे 2 काव्य संग्रह लवकरच येत आहेत. खरं तर या कलाकारांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. तर आपल्यासारखे जे काही श्रोते आहेत ते श्रोते ही चळवळ आपण पुढे कशी नेऊ शकतो, या चळवळीला आपण हातभार कसा लावू शकतो, तर हे प्रत्येकाने आपापल्या परीने ठरवावं. चरण दादा धम्मदान स्वीकारतात. म्हणजे इतर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन असेल, मी स्वतः असेल, इंडिव्हिज्युअल लेवलवर ज्या ज्या व्यक्तींना असं वाटत असेल की आपण काहीतरी या चळवळीसाठी कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, तर तुम्ही नक्कीच या चळवळीसाठी कॉन्ट्रीब्युशन करू शकता. ही चळवळ खूप पुढे गेली पाहिजे आणि अशा कलाकारांच्या पाठीवर नेहमीच आपण हात ठेवला पाहिजे की जे कलाकार आज औरंगाबाद मधून, दुबईमधून लाईव्ह होतंय, बरेचसे लोक बघतात आणि त्यांच्या प्रत्येक गाण्यात, प्रत्येक शब्दात तो एक अर्थ आहे आणि त्यांची ती लय, सूर, त्यांच्या म्हणजे त्यांची प्रशंसा करावी म्हणून नाही. काल परवा ते प्रॅक्टिस करत असताना दादा तुम्ही ते डुलावं डुलावं गाणं बोलत होते,
तर म्हणजे माझा जो 4 वर्षाचा मुलगा आहे त्याला ते 2 कडवे पाठही झाले हो. आणि तो गुणगुणायलाही लागला. अगदी म्हणजे ती कनेक्टिव्हिटी म्हणजे जे हृदयाला भिडणारं जे आपण म्हणतो हो, हो. की हृदयाच्या नाजूक स्पंदनाला ते स्पर्श करून जातात तुमचे शब्द आणि तो सूर. अगदी अगदी. तर परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद दादा, आपण वेळ दिला Yes, दादा. आणि आपल्या पुढच्या चळवळीसाठी खूप खूप शुभेच्छा. Yes, sir. परत मी विचारतो की श्रोत्यांना काही प्रश्न तुमचे असतील तर लगेच आपण पुढच्या 5 मिनिटांमध्ये प्रश्न घेऊया आणि दादा त्यांच्या गाण्याला सुरुवात करेल. मी एक शेवटचं हो हो दादा, ते शोधतोय. वेळेच्या अभावी जवळपास 150 ते 200 लोक, म्हणजे 150 तर आपल्या या वेबिनारच्या प्लॅटफॉर्मवर आहेत, काही लोक फेसबुक लाईव्हवर आहेत, इंटरनॅशनल मिशनच्या काही तुमच्या लाईव्हवर आहेत. हा. जवळपास एक 400-500 लोक आज आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. अगदी अगदी अगदी. आणि फक्त महाराष्ट्रातून नाही हम्म. तर जीसीसी कंट्री, अरब कंट्रीतून जास्त आहेत, युएसए मधून एक आहे आणि युके मधून पण आहेत. नितीन तुलकर दादांचा पण एक मेसेज होता. अगदी दादा. तर खूप छान, सगळ्यांचे परत एकदा खूप खूप आभार. कोणीतरी आता एक मेसेज केलाय, मी पटकन तो लिहितो. चरण दादा, आपला आवाज खूप गोड आहे, हा कार्यक्रम ध्वनिमुद्रित केल्यास कसा पाहता येईल? आमच्या आंबेडकर इंटरनॅशनल मिशनच्या फेसबुक पेजवर त्याचं रेकॉर्डिंग आपण अपलोड करूया. परत याला पण आपण अपलोड करून दादा तुमच्या युट्यूब चॅनल तुम्ही सांगा तो सबस्क्राईब करण्यासाठी, हा. त्यावर पण हे उपलब्ध राहील. हा, युट्यूबवर माझं चॅनल आहे चरण जाधव या नावाने. तुम्ही हे आत्ताच सर्च करा, अगदी. सबस्क्राईब करा, सर्च करा, सबस्क्राईब करा. त्यावर काही व्हिडिओज आहेत, हम्म. ते व्हिडिओज बघा, त्यातली काही क्रांतिगीत आहेत ती गाणी ऐका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. चरण जाधव या नावाने युट्यूब चॅनल. काल सॉरी बोलताना दादांनी एक मला सांगितलं की खरंच म्हणजे माणूस स्वतःला चळवळीमध्ये किती झोकून देतो. त्यांचा असा मानस आहे आणि त्यांचा असा एक विजन आहे की कोकण जो भाग आहे तो कोकण भागामध्ये अजून आंबेडकरिझम पोहोचलेलं नाही, तिथं रूढी परंपरा ह्या चालूच आहेत. तर या पट्ट्यामध्ये ते स्वतः गाडी घेऊन, मी त्यांना विचारलं की म्हणे मी 2 व्हीलर घेईन, मिळेल ते साधन घेईन आणि तिथे जाऊन मी आंबेडकरी जलसा करेन. खरंच सर, हॅट्स ऑफ यू, आपल्यासाठी क्रांतिकारी. जय भीम. आणि ही चळवळ तुम्ही पुढे चालत ठेवा. आमच्यासारखे सगळे तुमच्या पाठीशी म्हणण्यापेक्षा तुमच्या सोबत आहोत आणि ही चळवळ आपण पुढे नेऊया आणि भारत बौद्धमय करण्याचं जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे त्याप्रमाणे आपण वाटचाल करू. येस, अगदी अगदी. यानंतर मी या कार्यक्रमाचं शेवटचं गीत आपल्या पुढे सादर करतोय. हे गीत लिहिलंय कविवर सुरेश भट यांनी आणि ते गीत मी आपल्या पुढे सादर करतोय. भीमराया घे तुलाया लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना. भीमराया घे तुलाया लेकराची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना. धुमधुमे जय भीमची गर्जना चोहीकडे, सारखा जावे जिथे हा तुझा डंका झडे. घे आता घे राहिलेल्या संगराची वंदना, घे आता घे राहिलेल्या संगराची वंदना. भीमराया घे तुलाया लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना. कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे. या भराऱ्या आमच्या
वंदना, या भराऱ्या मचाही पाखराची वंदना, भीमराया घे तुलाया लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना. कालचे सारे मुके आज बोलू लागले, मन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले. कालचे सारे मुके आज बोलू लागले, मन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले. घे वसंता घे मनाच्या मोहराची वंदना, घे वसंता घे मनाच्या मोहराची वंदना, भीमराया घे तुलाया लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना. जाळले गेलो तरी सोडले नाही तुला, कापला गेलो तरी तोडले नाही तुला, की तुला उद्ध्वस्त झाले त्या घराची वंदना, भीमराया घे तुलाया लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना. धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती, हा तुझा चेंडा आम्ही घेतलेला सोबती, ऐक येणाऱ्या युगांच्या आदराची वंदना, ऐक येणाऱ्या युगांच्या अंतराची वंदना, भीमराया घे तुलाया लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना, भीमराया घे. जय भीम. वाह, मला मला म्हणजे आय एम डॅम शुअर 100% म्हणजे अंगावर काटे आले असतील, कोणाचे डोळे पाणवले असतील, इतकी ताकद तुमच्या आवाजामध्ये आहे. परत एकदा आपले खूप खूप आभार आणि सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. बरेच लोक वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या देशातून जॉईन झाले. परत एकदा दुबईमध्ये राहणारे जे काही आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे मेंबर्स आहेत आणि जे काही आपला मित्र परिवार तिथे आहेत, दादांचा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होतोय. त्या काव्यसंग्रहाची आवृत्ती आपण तिथेही उपलब्ध करूया. ज्यांना कोणाला विकत घ्यायचे असतील त्यांनी मला संपर्क केला किंवा दादाला डायरेक्ट त्यांना मेसेज केला तरी चालेल. फेसबुकवर त्यांचा प्रोफाईल आहे, युट्यूबवर तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. आणि खूप अजून असे 14 एप्रिलचे कार्य आणि बऱ्याचशा कार्यक्रमाला तुम्ही त्यांना निमंत्रितही करू शकता. ते कार्यक्रमाला येतीलही. तर परत एकदा क्रांतिकारी महाराजा जय भीम. आम्ही इथेच थांबतो आणि थँक्यू. आणि आंबेडकर असोसिएशन मिशन
यांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार. बाबासाहेबांची चळवळ अशी जगापर्यंत, बाबासाहेबांचे विचार जगापर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुम्ही फार थोर कार्य करतायत, त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आणि बाबासाहेब जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी आपण सगळे एकीनं झटूयात आणि बाबासाहेबांची ही जी चळवळ आहे, समतेची, मानवतेची, प्रेमाची, मैत्रीची, करुणेची, ही माणसाच्या मनामनापर्यंत आपण हे घटक आपण पोचूयात आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो भारत होता, बौद्धमय भारत, त्याची आपण सगळ्यांनी प्रयत्न करूयात. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की पे बॅक टू सोसायटी या नावाने या उपक्रमाअंतर्गत आपण चळवळीमध्ये योगदान करू शकता. आपण सगळ्यांना एवढीच विनंती की चळवळीला जगाच्या पातळीवर तुम्ही मांडताय त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. आणि मला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आणि डॉक्टर अनिलदादा बनकर यांनी फार मोठी अशी एक संधी उपलब्ध करून दिली, त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम आणि आंबेडकरी एकजुटीचा विजय असो. विजय असो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयदादा दुतळे त्यांनी पण खूप सहकार्य केलं. मुगलन दादा आहेत, अगदी निलेश आमचे सगळं आयटीचं जे काम बघतात, फेसबुक लाईव्ह जे चालू आहे, म्हणजे सगळेच कार्यकर्ते, शरद दादा सोनवणे, सगळे या तुमच्या पाठीशी आहेत. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि चळवळ आपण खूप पुढे नेऊया. तर आम्ही इथेच थांबतो मित्रांनो. क्रांतिकारी जय भीम. जय भीम.